नमस्कार. मी ॲडव्होकेट नितीन दसवडकर. पीक पाहणी या विषयावर आज आपण बोलणार आहोत. पीक पाहणी ही महाराष्ट्रामध्ये 1971 सालापासून चालू झाली. त्याचा मुख्य उद्देश असा होता की महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्रामध्ये किती जमिनींवरती कुठली कुठली पिकं घेतली जातात याचं माहिती मिळेल, कारण आपला कृषीप्रधान देश आहे आणि शासनालाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रामधून काय काय पिकवलं जातं, कुठली किती हेक्टर जमीन त्याच्या खाली येते, हा एक त्याचा संदर्भ आहे. आता महाराष्ट्र शासनाने त्याच्या संदर्भात पूर्वी तलाठी ॲक्च्युली फॉर्म 14मध्ये जाऊन हे करायचे, तर गावांमध्ये जाऊन पीक पाण्यांच्या नोंदणी घालायच्या. तर त्यामध्ये आता बदल करून ऑनलाईन सिस्टीम, डिजिटल सिस्टीम क्रिएट करून त्याच्यामध्ये एक पीक पाहणी ॲप तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या ॲपच्याद्वारे आता ही नोंदणी केली जाते. ही नोंदणी ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये केली जाते. खरीप डिसेंबरपर्यंत, रब्बी पिकं खरीप ऑगस्ट सप्टेंबर असे त्यांचे ड्युरेशन ठरवलेले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना हा मुख्यतः असा होतो की ज्या जमिनीमध्ये आपण पिकं घेतो आहे ती जमीन आपल्या ताब्यात असल्याचं एक डिक्लेरेशन मिळतं आपल्याला की आपण त्याच्यावरती पिकं घेतो, कारण त्या नावाखाली ते पिकांची नोंदणी केली जाते त्या कॉलममध्ये 7 नंबरमध्ये. अशा पद्धतीने ही पिकांची नोंदणी अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट आहे. त्याचं ॲप गुगल प्लेवरती पीक पाहणी नावाने महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेलं आहे. त्याच्यावर आपला मोबाईल नंबर टाकून OTP टाकून त्याच्यानंतरने ते फोटोज अपलोड करून आपलं खाते क्रमांक टाकून त्याच्यावरती तलाठी ते नोंद घालतात. धन्यवाद.